हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे आहेत सर्व? मस्त मजेत असतील. तर मी आता तुम्हाला माझी थोडीशी शॉपिंग दाखवते. मी त्या दिवशी शॉपिंग केली आहे. तर ही पॅन्ट घेतलेली आहे, छान कलर आहे, मला आवडलं म्हणून ही पॅन्ट घेतलेली एक. आणि हा टॉप घेतलेला आहे, कुर्ती घेतलेली, राऊंडमध्ये कुर्ती घेतलेली आणि सेम अशीच पॅन्ट आणि असाच टॉप पण कलर वेगळा असं घेतलेलं आहे मी. तर म्हणलं चला डेली यूजसाठी काय वापरायला प्रॉब्लेम नाही आहे, तशा काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला मला सांगायचं म्हणलं तर आता माझं चाललेलं आहे कोर्टाचा विषय. तर भरपूर साऱ्या तिथं गोष्टी मला पाहायला भेटल्या. तरी पण एवढं म्हणजे त्या दिवशी तर तुम्हाला मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, जवळजवळ 16-17 केस होत्या तिथं लढण्यासाठी. फक्त म्हणजे हेच डिवोर्सच्याच केस होत्या 16-17. तर मला सांगायचं म्हणजे एवढंच की बाबा किती म्हणजे समाजामध्ये चाललेलं आहे की काय एवढं काय एकमेकांना म्हणजे नाही का त्रास आहे एवढा त्रास सहन करायचा आणि त्याच्यानंतर एवढं नंतर पण त्याच्यातून बाहेर निघताना पण भरपूर सारा त्रास. तर किती मानसिक त्रास होतो आहे आणि किती मानसिक त्रासामधून लोक जात आहेत. आणि बघायचं म्हणलं तर जीवन एवढं एवढं आहे आणि त्याच्यामधून भरपूर जीवन एवढं एवढं आहे आणि त्याच्यातमध्ये त्रासच भरपूर आहे. तर काय गोष्टी आहे ना, मग माणूस निगेटिव्ह होऊन जाते. असं वाटतं की नको, लाईफ नको, असं वाटतं संपून टाकावं लाईफ, इथपर्यंत विचार जातात आणि त्या कधी कधी घडतात पण. तर मला एक उदाहरण म्हणजे असं बघायला भेटलं की आम्ही तिथं बसलो होतो आणि ते पण तिथे येऊन बसल्या आणि मग त्यांना नाही का सहज विचारलं की तुम्ही कशासाठी आलाय काय आहे. तर मग म्हणले की तुम्ही कशासाठी आलाय. तर मी तर डायरेक्ट बिंदा सांगितलं की का लपवायचं आणि कशासाठी लपवायचं आहे. तर मग मी बिंदा सांगितलं. ते म्हणलं हो आम्ही पण त्यासाठीच आलेलो आहे. तर मग म्हणलं ठीक आहे का, काय गोष्टी झाल्या, बोलणं वगैरे झालं. म्हणजे मला सांगून द्यायचं आहे की मुलींच्या आईबापांनीसुद्धा मुलींना एवढं स्ट्रॉंग करा ना की ती घराच्या बाहेर पडली ना तर तिला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत. कुठं कसं बोलायचं, काय बोलायचं, ह्या इथपासून त्या गोष्टी माहीत पाहिजेत आणि एज्युकेटेड थोडं तरी पाहिजेत. कारण काय आजकालचं तर ठीक आहे, आता इथून पुढच्या पिढी तर एज्युकेटेडच असणार आहे आणि सगळ्या गोष्टी तर मुलींना शिकवल्या जाणार आहेत. म्हणजे आमच्या एजच्या मुली आहेत ना, तर आमच्या आईबापांनी तरी नशीब आम्हाला शिकवलं, आम्हाला बाहेरचं काय थोडंसं नॉलेज आहे ते सांगितलं. आमच्या पप्पांनी कधीच आम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी अडवलं नाही की प्रत्येक गोष्टीसाठी जा पुढं, हे कर ते कर. आम्ही जरी बाहेर जरी कधी गेलो ना तर आम्ही ट्रेननेच प्रवास करायचो. आम्हाला पुण्याला जरी यायचं असेल ना तर आम्ही ट्रेननेच प्रवास करायचो. तर ट्रेनचं तिकीट पण आम्हाला पप्पा काढायला लावायचे की जा आणि तिकीट काढून आणा. तर तिथपासून भीती मग नाही का माणसांमध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं, ही भीती थोडी 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 कमी व्हायला लागली. आणि जर त्याच गोष्टी माहीत नसत्या ना तर ती गोष्टी तशाच मनात राहिल्या असत्या आणि आपल्याला कसं बोलायचं हे माहितीच नसतं झालं. आणि माझ्या बहिणीचं पण तसंच झालं. माई आहे ना, तर तुम्ही म्हणता माईचं काय झालेलं आहे, माई पण काय इकडं आहे, तर तुम्हाला नक्कीच सांगाल माई पण काय इकडं आहे. तर सेम तिचं पण तसंच झालं. तिला बाहेरचा समाज काय आहे, माणसामध्ये बोलायचं कसं, जायचं कसं, रस्ता कसा क्रॉस करायचा, इथपर्यंतसुद्धा ती म्हणजे घाबरत होती. आणि ती आता एवढी एक स्ट्रॉंग सिंगल मदर झालेली आहे. मी तिची पण नक्कीच तुम्हाला स्टोरी सांगेल. कारण काय म्हणजे भरपूर जणांनी विचारलेलं, मी पण तेव्हा स्किप केलं. कारण का तेव्हा माझीच मेंटॅलिटी म्हणजे नव्हती. आणि नंतर काय झालं, मग मी लहान असतानाच दीदीच्या माझे लग्न झाले. लहान माझे किती काय लय लहान नव्हते, 10वीला होते. आणि तेव्हा सगळी जिम्मेदारी माझ्यावर आली किंवा माझ्या भावावर आली. कारण का मम्मीचं पण ऑपरेशन झालं होतं आणि पप्पा तर बाहेरच असायचे. म्हणून ज्या पण काय गोष्टींची आहे जिम्मेदारी थोडीफार ती आमच्यावर आली होती. म्हणजे नाही का बाजारापासून बाजार, किराणा किंवा बाहेर जाऊन म्हणजे समाजात कसं बोलायचं, पब्लिकमध्ये जाऊन कसं आपण स्वतःला प्रेझेंट करायचं किंवा कसे काय गोष्टींना उत्तरं द्यायची, ह्या गोष्टी माहीत झाल्या होत्या. तरी पण मी ह्या गोष्टींमध्ये अडकले. मला गोष्टी काय समजल्या नाहीत. मी माझा 4 वर्षाचा वेळ वाया घालवला. कारण की तेव्हा पण मला असं वाटलं की बाबा नको, आपल्या आईबापांनाच हे करणार आहे, दोषी धरणार आहेत की बाबा मुलीमध्येच काहीतरी फॉल्ट दिसतो आहे, कसं काय लगेच आलं. म्हणून मी माझा टाईम देत राहिले, शिकवत राहिले. पण त्याचा काहीच उपयोग नाही आला. आता आईबापांनी एवढं म्हणजे स्ट्रॉंग केलं ना, त्यामुळं तरी आता कुठंतरी इथं आहे. तर मला त्या मुलीचं सांगायचं होतं. तर त्या मुलीला तिथं जाऊन आपल्याला भरपूर सारे ते प्रश्न विचारतात, तुमचं नावच काय, तुमचं हेच कुठं झालं, तुम्ही एकत्रच कुठं राहिला, भरपूर काय काय गोष्टी सांगते. ते मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की मला काय काय विचारलं आणि मी ते तिला एक्सप्लेन करत होते. कारण काय तिचे जे
भाऊ आई आत्या जे आहेत ते मला सांगत होते की तुला काय विचारलं ते तिला सांग म्हणून. तर मी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ती एवढी व्हायबल झाली, ती नंतर रडायला लागली की माझ्या ध्यानातच राहत नाही आहे म्हणून. तिचं शिक्षण नव्हतं झालं, तिच्या मम्मी पप्पांनी मग तिला शिकवलं नव्हतं. आणि माझे शिक्षण 1ली-2री पण झालं का नव्हतं मला माहीत नाही आहे. ते शिक्षण नव्हतं झालं, तिला समाजात कसं बोलायचं हे माहीत नाही. ती घराच्या बाहेरच नाही, ना माहेरी ना सासरी. तिला समाजात कसं किंवा माणसामध्ये कसं बोलायचं हे माहीत नाही. ती मुलगी पूर्ण अशी व्हायबल झाली. तिला म्हणलं तू शांत हो, आणि शांत झाल्यावर तिथं काहीच विचारत नाही आहे ते. आणि त्यांचे वकील पण म्हणले की काय प्रॉब्लेम नाही, मी पण तिथं स्वतः असणार आहे, पण जर तुम्ही उत्तरं दिली नाही, तुम्ही बोलला नाही तर सगळं उलटंच होईल. आणि जे तुमचे आहे ते पुढं जाणार नाही, परत तुमचा रिवर्स येईल, ते कॅन्सल करतील. अशा भरपूर काही गोष्टी झाल्या तिथं. आणि मग मी पण तिला भरपूर साऱ्या काही गोष्टी म्हणजे समजून सांगितल्या, तर ती थोडीशी स्टेबल झाली. आणि नंतर मग गेली आतमध्ये, जेव्हा जज लोकांनी बोलवलं तेव्हा ती आतमध्ये गेली आणि बोलून आली. तर अशा काही गोष्टी असतात आहे. म्हणून आपल्या नाही का ज्या आता इथून पुढची तर पिढी आहे ती तर खरंच एज्युकेटेडच असणार आहे, म्हणून काही गोष्टीच नाही. पण आपल्याबरोबरच्या आहेत ना, त्यांना खूप म्हणजे काही गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे. ह्याच गोष्टीचं कुठंतरी थोडंसं वाईट वाटलं. म्हणून खरंच प्रत्येक मुलीने ना थोडं का होईना स्ट्रॉंग झालं पाहिजे, थोडेसे डिसिजन घेता आले पाहिजेत, एवढंच सांगेल. आणि मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला की शेवटच्या क्षणी पण मला काही जास्त बोलायचं नाही त्या लोकांवर, आणि काही सांगायचं पण नाही. जे पण सांगेल ते मी माझ्याविषयी सांगेल, माझ्याविषयी जे घडले ते मी सांगणार आहे किंवा सांगत आहे की बाबा ठीक आहे, ह्याच्यामधून कोण जात असेल तर आत्ताच सावध व्हा आणि स्वतःचे डिसिजन घ्यायला सुरुवात करा. तू जसं हाला हार, चुकीला चूक, बरोबरला बरोबर बोलायला शिका. आणि आपली लाईफ पुढं चला. कारण काही लाईफ आपण 50 वर्षापर्यंत पण जगतो आहे का नाही माहीत नाही, माणसाची उद्याची गॅरंटी नाही आहे. कारण की त्या दिवशी मला प्रवासात पण एक आजी भेटल्या, त्या म्हणल्या की असाच विषय चालला होता. तर मी म्हणलं म्हणजे एवढ्या स्ट्रॉंग आजी होत्या त्या, जवळजवळ त्यांचं 70च्या पुढं असतं ना त्या आजी. आणि खरंच 70च्या पुढं होत्या, कारण काय हाफ तिकीट का काय ते 70-75च्या पुढं आहे ना, तर फ्रीमध्ये तिकीट डायरेक्ट. तर ते तशा होत्या आणि एवढं स्ट्रॉंग होत्या. आणि म्हणजे त्यांची जोडी पण होती, नाही का, जोडी पण होती, दोघंजणं पण होते. म्हणजे खूप छान. मी म्हणलं आम्ही तुमच्या वयापर्यंत जगतो आहे का नाही हे पण माहीत नाही आहे. अशा काही गोष्टी म्हणजे म्हणून आपली लाईफस्टाईल खूप कमी झालेली, कारण की आपल्या सगळ्या खाण्यात केमिकलयुक्त येते, सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणून आपल्याकडं जगण्याचा जास्त काळ नाही आहे. म्हणून जे पण आहे ते आनंदात जगा. मरत तर काय रोजच जगणार आहे, तर मग त्यापेक्षा थोडे दिवस जगा पण चांगलं जगा. तर मला सांगायचं म्हणजे तर मी निर्णयाचं का बोलते, मी अगोदर पण पहिल्यापासून पण तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहत असताना तेव्हा पण निर्णयामुळे की स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. त्या दिवशी पण तसंच झालं. वकिलांनी आम्हाला तो जो संच तयार केला होता, तयार केले होते डॉक्युमेंट तयार केले होते, त्याच्यामध्ये काय काय लिहिलं होतं ते वाचायचं होतं. तर मी म्हणलं मी वाचल्याशिवाय सही करणार नाही, कारण की मी अगोदर तयार केले होते तेव्हा पण त्यांनी वाचले होते. तर मी म्हणलं मी वाचल्याशिवाय काही सही करणार नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये 15 मिनटं घेतले. तर मी जे 2-3 पानं तयार केली होती, आय थिंक 4 का 6 पानं होती, तर मी तेवढी सगळी वाचली, रीड केली सगळी. पण त्या व्यक्तीने केली नाही, त्यांच्या पप्पांनी केली. आणि मग वकील म्हणले की ठीक आहे. मी म्हणलं ठीक आहे, मला काय नाही प्रॉब्लेम आहे, सगळे व्यवस्थित मुद्दे, पण तिथे एज वगैरे चुकीचं होतं तर ते मी वाचलं. आणि मी म्हणलं ठीक आहे, मला नाही काय प्रॉब्लेम आहे. मम्मीने पण माझ्याबरोबर वाचलं. तर मग ते वकील म्हणले की मग आमची थोडीशी तिथं त्यांनी शिकवलं की असं जाऊन बोलायचं आतमध्ये. मी म्हणलं ठीक आहे, मी बोलू शकते. आणि मग तेच क्वेश्चन त्यांना पण विचारले गेले की ठीक आहे वाचलं का. ते म्हणले नाही मी नाही वाचले, माझ्या पप्पांनी वाचले, मी वाचू का. अशा काही गोष्टी झाल्या तिथं. म्हणून तेव्हा मला असं वाटलं की स्वतःचे निर्णय आत्ता पण घेऊ शकत नाही, म्हणून पुढं जेव्हा लाईफमध्ये जाताल ना तेव्हा नक्की स्वतःचे निर्णय घ्या, एवढा मी संदेश देईन. मला काही जास्त बोलायचं नाही आहे. आणि त्यांच्यापासून मी खूप दूर आलेली आहे. आता मला फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आहे ना ते जायचं आहे आणि करायचं आहे. मी माझ्या लाईफमध्ये खूप लांब आलेले आहे. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, शेअर करायच्या आहेत. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.